मल्लिकार्जुन जंगम. एक मल्लिकार्जुन नावाचा जंगम भगवंताच्या बारशीस राहत असे. तो कीर्तन करीत असे. त्यास ज्ञानेश्वरी, गीता, भागवत असे काही ग्रंथ अवगत होते. तो एक वेळ अक्कलकोटी येऊन कीर्तन करू लागला. पाठीमागे त्याच्या 4 मुलगे साथ करी. एके दिवशी श्रीमंत मालोजी राजे यांच्या राजवाड्यात कीर्तन चालले होते. कीर्तन आटोपल्यावर मल्लिकार्जुन जंगमाच्या मठात जाऊ लागला. तो मार्गात फाटकाच्या वेशीत श्री समर्थांची स्वारी बसली होती. तेव्हा मल्लिकार्जुन श्रीस पाहून विचार करू लागला की येथे अवतारी यती आहे तो हाच काय. लोकांनी होय म्हणून सांगितले, परंतु जे लोक शहाणे म्हणून मिरवतात त्यास गर्व असणे साहजिक आहे. त्यावर हा तर कीर्तनकार, मग काय विचारता. पायातील पायतान काढून श्रीस नमस्कार करावा की न करावा असा विचार करू लागला. त्याच्या अंतरातील गर्वासहित संशय जाणून समर्थ म्हणाले, अरे आमची पंचायत करू नकोस. पाया पडलास अथवा न पडलास तरी आम्हास गरज नाही. असे श्रीचे अंतसाक्षीत्वाचे भाषण ऐकून जंगम पाण्यातील ढेकळाप्रमाणे विरघळला व श्री साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करू लागला की महाराज, आपण प्रत्यक्ष सदाशिव आहात. अपराधाची क्षमा करा. आपणास न ओळखता संशय घेतला, त्याची क्षमा असावी. नंतर त्याने श्रीची प्रार्थना केली की महाराज आमच्याबरोबर जंगमाच्या मठात चलावे. त्याचा शुद्ध झालेला भाव पाहून समर्थ त्याच्याबरोबर जंगम मठात गेले. मल्लिकार्जुनाने श्री स्नान भोजन घालून उच्छिष्ट प्रसाद आपण खाल्ला व तो हात जोडून प्रार्थना करू लागला. महाराज, माझ्या कन्येस गर्भ राहून आज 3 वर्षे झाली, परंतु तो गर्भ वाढतही नाही व पतनही पावत नाही. अशा दुःखाने मी फार त्रस्त झालो आहे. तेव्हा काय करावे. समर्थ म्हणाले, भिवू नकोस, गर्भ वाढेल. मग चोळापणे श्रीचा तीर्थप्रसाद त्या मुलीकरिता दिला. श्रीने त्यास आपल्या एक मुखवस्त्र दिले. नंतर तो श्रीची आज्ञा घेऊन घरी गेला. कन्येस श्रीचा तीर्थ अंगारा देताच कन्येचा गर्भ वाढू लागला. तिला पुत्र झाला. समर्थाने जे मुखवस्त्र दिले होते ते त्याने पूजेस लावून तो श्री समर्थ नावाचा अंगारा लोकास देत असे. त्या योगाने पुष्कळ लोकास गुण येत असे. पुढे त्याची श्रीकृपेने लोकात प्रसिद्धी होऊ लागली व द्रव्यही पुष्कळ जमू लागले. त्या द्रव्याचा खर्च तो जंगम भोजनाकडे करीत असे. एके वर्षी श्रावण महिन्यात भगवंताच्या बारशी 7 दिवस जंगम भोजन चालण्याचा मल्लिकार्जुनाने संकल्प करून सुरुवात केली. त्यावेळी महाराज राजवाड्यात असून त्यांनी 7 दिवस भोजन केले नाही. म्हणून सेवेकरी व राजासाहेब यांनी म्हटले, महाराज आज 7 दिवस झाले आपले भोजन झाले नाही. समर्थ म्हणाले, आम्ही बारशीस मल्लिकार्जुन जंगमाकडे भोजन करून तृप्त होतो. हे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले, कारण महाराज तर आज 7 दिवस इथेच आहेत आणि बारशीस भोजनास जातो म्हणतात. तर हे खरे की खोटे हे पाहावे म्हणून राजेसाहेबांनी भगवंताच्या बारशीस स्वार पाठवून जंगमास विचारण्यास सांगितले. नंतर स्वार जाऊन जंगमास विचारू लागला तेव्हा सर्व जंगम सांगू लागले की महाराज आज 7 दिवस झाले आमच्या पंक्तीस भोजनास असतात. हे वर्तमान स्वाराने राजेसाहेबास व सर्व सेवेकरी मंडळी सांगितले. सर्वांस आश्चर्य वाटून सर्वांनी समर्थांचा जय जयकार केला. रामेश्वराकडील एका पुराणिकाची गोष्ट. महाराज नळदुर्गात असता एक रामेश्वराकडील पुराणिक आला. तो विद्वान असून गाणारही चांगला होता. पुराण वीणा वाजवून सांगत असे. आपले पुराण नळदुर्गात व्हावे म्हणून त्याने पुष्कळ प्रयत्न केले, परंतु सर्व मंडळी श्रीच्या सेवेत असल्यामुळे पुराणिकाची डाळ शिजेना. अगोदर मूळचा तामसी, त्यात विद्वत्तेचा ताठा, मग काय विचारता. सर्व मंडळी श्रीच्या सेवेत पाहून पुराणिकाचा तिळपापड झाला. अंगठ्याची आग मस्तकास लागली आणि तो समर्थाची अमर्याद निंदा करू लागला. खरेच आहे, सत्पुरुषाचा उत्कर्ष पाहून साधारण मनुष्य सत्पुरुषाचा आवडून निंदेला पात्र होतो, परंतु सत्पुरुष तो सत्पुरुष आणि साधारण तो साधारणच असो. पुराणिकाचे शरीर द्वेषज्वारेने फणफणून मस्तक भडकून गेले. तेव्हा समर्थ हसून लोकांस सांगू लागले की या पुराणिकाच्या द्वेषाने चित्तभ्रम झाला आहे, करिता याचे पुराण करून याला यथाशक्ती धन द्या आणि शांत करा. असे श्रीचे वचन ऐकताच पुराणिकाविषयी लोकांची अश्रद्धा होऊन ते तोंड मोरडू लागले. श्रीचे अंतसाक्षीत्वाचे बोलणे ऐकून पुराणिक लाजला व त्याने श्रीचे पाय घट्ट धरले व तो म्हणाला, महाराज, मी विनाकारण आपला छळ केला. माझ्यासारखा दुष्ट अभागी कोण आहे.
मी धनाचे व प्रतिष्ठितपणाचे आशेने आपली निंदा केली. महाराज, धन तरी कशासाठी? तर बायका मुलांचे पोटासाठी. जळो ते धन, मरोत ती बायका पोरे. महाराज, आपल्यासारखा अवतारिक पूर्ण ब्रह्माची माझ्या हातून हेलना होत होती, परंतु पूर्वजन्मीच्या पुण्याईने वेळीच असावध केले. महाराज दीनदयाळा, हे नाव आपणास शोभते, तरी श्रीने अपराधाची क्षमा करावी, असे म्हणून तो श्रीशरणास आला. दुसरे दिवशी लोकांनी एकत्र जमून त्याचे पुराण करविले. पुराणास प्रारंभ झाला. मंगलाचरण होऊन तो पुत्रविषयी प्रतिपादन करू लागला. अपुत्रस्य गतिर्नास्ति, पुत्राणेच जय. आणि पुण्य लोकाप्राप्ती होते, निपुत्रकास गती नाही, असा विद्याभिमानाने विषय काढून पाहिजे ते बोलू लागला. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे, शिष्ट परंपरा पुराण पद्धतीत सोडून पोकळ पंडितपणा करून लोकांचे मनोरंजन करतोस काय? पुत्रा वाचून गती नाही अशा थाटाची बोलणी बोलून सिद्धांत ठोकतोस. पोपटास पुत्र आहे काय? वीणा वाजवणाऱ्यास पुत्र आहे काय? वामदेव व्यासाचार्यास दिकास पुत्र होते काय? तू देखील निपुत्रिक आहेस म्हणून नरकाला जाशील काय? परमेश्वराचे गुणवर्णन सोडून भले भलते बडबडतोयस काय? ज्या पुरुषास पुत्र नाही त्यास स्वर्ग प्राप्ती नाही याविषयी लोकापुढे शास्त्रात सांगतोस काय? अरे, मोक्षप्राप्ती पुत्रापासून नाही, यदा कदाचित पुत्रापासून बापास मोक्ष होईल, तर श्वानसुकरांचा सुद्धा पुत्र करून मोक्ष झाला पाहिजे. यास्तव पुत्राच्या योगाने पित्यास मोक्ष किंवा स्वर्गप्राप्ती नाही. उलट बाप मुलांचे पोषण करण्यासाठी जी पापे करतो त्या योगे नरकास जातो. नंतर चोळाप्पा श्रीच्या वाक्याचा अर्थ सांगू लागला. पोपट म्हणजे शुकाचार्य, वीणा वाजवणारा म्हणजे नारद, वेदव्यास, वामदेव, भीष्माचार्य हे पुत्र संतान नसतानाही तारले. प्रत्यक्ष त्या कलियुगात शंकराचार्य, श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती, विद्यारण्य स्वामी हे जगतमान्य विद्वान झाले. महात्मा, सत्पुरुष, साधुसंत, योगी, विरागी, भगवत भक्त, महाजन, विद्वज्जन, पंडित, भोळे भाविक हे पुत्रसंताना वाचून सहज ब्रह्मसाक्षात्कारी जगतास तारून आपणही तरले. म्हणून अपुत्रस्य गतिर्नास्ति हा सिद्धांत करिता येत नाही, असा चोळाप्पामुखे बोध श्रवण करून पुराणिक निराभिमानी होऊन श्रीचरणी लागला. पुढे समर्थ कृपेने पुराणिकास पुत्र नळदुर्ग येथील तालुकादार बैरामजी. एके दिवशी श्रीची स्वारी तालुका नळदुर्ग येथे गेली होती. तेथील तालुकादार बैरामजी म्हणून पारशी होता. त्याच्या हाताखालील कारकुनांनी श्रीच्या दर्शनाकरिता 1 तासाची रजा मागितली असता बैरामजी रागून म्हणाला, तुम्ही जंगली मूर्ख लोक, मनुष्याचे दर्शन घेऊन तुम्हास काय लाभ होणार? अशा संन्याशाच्या साधुसंताच्या नादी लागून कधीही वंदन करू नये. परंतु त्या दिवशी हैदराबादेहून दिवाण सर सालारजंग आले होते. ते फार भक्तिमान असून समर्थचरणी त्यांचे फार प्रेम होते. ते श्रीच्या दर्शनाकरिता निघाले. त्यांच्याबरोबर अनायसे सर्व कारकुनही निघाले. बैरामजीस काही बोलता येईना. सर्वांनी मोठ्या प्रेमाने दर्शन घेतले. नंतर श्रीची आज्ञा घेऊन दिवाण हैदराबादेस गेले. दुसरे दिवशी बैरामजीने सर्व कारकुनास श्रीच्या दर्शनास गेल्याबद्दल दंड केला. तेव्हा सर्व कारकुनास राग येऊन ते म्हणाले, याची श्री समर्थाजवळ नेऊन खोड मोडू. असा बेत करून बैरामजीची विनंती करू लागले की आज त्या संन्याशाजवळ पुष्कळ यात्रा जमली आहे, तेव्हा गंमत पाहण्यास जाऊ. कारकुनाच्या आग्रहावरून बैरामजी फक्त गंमत पाहण्याकरिता गेला. इकडे समर्थाजवळ बरीच यात्रा जमली होती. सर्व हिंदू मुसलमान श्री स्वामीनामाचा जय जयकार करीत आहेत. श्रीच्या पुढे नारळाचा ढीग पडला आहे. कर्पुराती चाललीच आहे. सर्वांची वृत्ती समर्थचरणी पडली आहे. प्रत्येकास आनंदाच्या लहरीवर लहरी येत आहेत. असा थाट पाहून बैरामजीचा एकाएकी घाबरून जाऊन शक्तिपात झाला व बोबडी वळून तो खाली पडला. त्यावेळी समर्थ म्हणाले, अरे गाढवा, निंदकर्मे करून जीवहिंसा करतोस. तुमच्या देवधर्मीय शास्त्रात व्यर्थ प्राणघात, निंदा, अन्यायी कर्मे करावी अशी आज्ञा आहे काय? असे श्रीचे वाक्य ऐकून
बैरामजीस आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन तो श्रीस वारंवार लोटांगणे घालू लागला. म्हणाला, मायबापा कृपार्णवा, अपराधाची क्षमा करा. असे म्हणून कचेरीची 8 दिवसाची रजा घेऊन तो श्रीजवळ जाऊन बसला व प्रार्थना करू लागला की महाराज मला उपदेश द्या, कृपा करावी असा आग्रह धरला. समर्थ म्हणाले, अरे अनेक धर्माचे सार हेच की परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावे, प्राणीतही जीवहानी करू नये, विनाकारण दुसऱ्यास पीडा देऊ नये, मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये, पक्षापक्ष भेद टाकून सत्य न्याय धर्म या मार्गाने असावे, परमेश्वर भजनी रत असावे, कोणतेही दुर्व्यसन नसावे, योग्य विचार असावा, अभ्यागतास अन्नोदक द्यावे, न्यायार्जित धनाने स्वहित करावे, साधल्यास परहितही करावे, परोपकारार्थ वापी कूप तडाग बांधावे, पांथिकास उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्या. सर्वधर्माचे रहस्य उपदेश हाच आहे. दया शांती क्षमायुक्त चित्त असावे. या योगाने प्रपंची परमार्थ साधून समर्थांचे जन्माचे सार्थक होते असे श्रीमुखातील बोधामृत बैरामजीने श्रवण करून लोटांगण घातले. पुढे त्याने समर्थाज्ञेप्रमाणे वागून स्त्रीच्या भजनात आयुष्य मोरोबा कुलकर्ण्याच्या स्त्रीचा पोटशूळ थांबविला. अक्कलकोटात मोरोबा कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ राहत असत. समर्थांची स्वारी कधी कधी त्यांच्या घरी जात असे. एके दिवशी श्री समर्थ कुलकर्ण्याच्या घरी असता त्यांच्या स्त्रीचे पोटात दुखू लागले. वेदना सहन होईनात म्हणून ती सुमारे मध्यरात्री विहिरीवर जीव देण्यासाठी विहिरीच्या काठावर जाऊन उभी राहिली. इतक्यात महाराज जागृत होऊन त्याने ताबडतोब सेवेकरास पाठवले व म्हणाले, अरे विहिरीत कोण जीव देतो पहा बरे. सेवेकरे म्हणाले, एवढ्या रात्री कोण आपला जीव देतो आहे, आपण स्वस्थने जावे. तेव्हा समर्थ म्हणाले, तुम्ही अरण्य पंडित आहात, आम्ही खरे सांगितले असून मानित नाही. मूर्खानो. मग सेवेकरी उठून विहिरीवर गेले. तो ती बाई उडी टाकणार इतक्यात सेवेकराने तिचा हात धरून तिला समर्थाजवळ आणून उभे केले. तो मोरोबाची सर्व मंडळी जागी झाली व घाईघाईने समर्थाजवळ येऊन मोरोबाच्या स्त्रीस ओळखले. मोरोबा श्री साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, महाराज, आज माझ्यावरील संकट निवारण केले. असाच आपल्या दासाचा सांभाळ करावा. मोरोबाच्या स्त्रीचे पोट श्री कृपे करून तात्काळ बरे होऊन कळही थांबली. असो, दीनदुबळ्याचे रक्षण करणे एक आमचे श्री स्वामी समर्थच आहोत.